असं परत वारंवार तेच माणसं ना थांबायची. आणि घरी आले की मला त्यावेळेस ताप यायचा असा. ताप ती यायचा. बघितल्यानंतर तुम्हाला त्रास घरी आलं की ताप व्हायचा, ताप यायचा. आजारी पडायचं तुम्ही. आजारी पण नेमकं चाललंय काय कळत नव्हतं. मग घरच्यांनी उतारा वगैरे परत लागेल बिगेल झाले असं काय टाकू म्हणले आपण इकडे टाकलं ते. परत काय नॉर्मल झालं. आणि परत एकदा असं 6व्या वेळेस 6व्या-7व्या वेळेस असेल बहुतेक. पण त्या रोडनं तुम्ही आला. त्याच रोडला तेच मार्ग होता. एकच मार्ग म्हणजे ते हा जवळ ते परत गावात उशीर झाला. परत असं उशीर झाला. तीच वेळ व्हायची. काय माहिती कशी व्हायची पण तीच वेळ व्हायची. बरं. मग ह्या सोलापूरला कार्यक्रम होता. बरं. मोहोळमध्ये गाडी लावल्याने ते म्हणजे टू व्हीलरवर तुम्ही फिरत होता. हा टू व्हीलर कोण होता काही वेळेस आता? नव्हतं कोणी. बरं. मग काय केलं सोलापूरला कार्यक्रम होता. जे वराड होतं त्यांच्यात मी लग्नाचा कार्यक्रम होता. ते नातेपुते या गावचं वराड होतं. ते म्हणले होते मला वेळापूरला जावा तिथून मी गाडी तुम्हाला घेतो आणि निघू आपण. मी म्हणलं जरा येतो मोहोळपर्यंत. मोहोळचं एक चायनीजचं तिथं त्यांनी गाडी लावली मला. बसलो. येताना ते तिकडून गेले मी गाडी घेऊन आलो. पण तीच वेळ परत यायला मला. संध्याकाळी झाली रात्रच. संध्याकाळचं 6चं लग्न होतं त्यांचं. लग्न झाल्यावर एक जेवण बिवण करू सर 8:30 पावणे 9 9च्या असं तिथून निघालो.